शुभविवाह या मालिकेच्या 4 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे अपूर्वाची आई बसलेली आहे आणि तिकडे आकाश, भूमी, बलदेव सगळे आलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगत आहे, खरं सांगायचं तर मला वाटलं अपूर्वा आली, अशीच अचानकपणे यायची आणि अशीच अचानकपणे निघून जायची. ज्या वेळेला मला आता ती गेल्याचं समजलं, माझ्या मनाला इतका धक्का बसलाय ना, कशा प्रकारे आता माझी अप्पू मला दिसणार नाही. खरंच आता इकडे भूमी येते आणि ती सांगते, खरं तर तुमचं दुःख खूप मोठं आहे. आम्ही अपूर्वाला परत आणू शकत नाही 100%, पण आता तिची कमतरता तुम्हाला भासू द्यायची नाही, हे मात्र आम्ही नक्कीच करू शकतो. खरंच आई, तुम्ही इथे एकट्या राहण्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत चला ना, असं म्हणत भूमी तिला गळ घालत आहे की तुम्ही आमच्यासोबत चला. पण त्यावरती मात्र आता ती काही बोलत नाहीये. बलदेव तिकडे येतो आणि बलदेव आता सांगतोय, हे बघा, तुम्ही स्वतःला एकट्या समजू नका. काहीही झालं तरी सुद्धा आम्ही सगळे तुमच्या आता सोबत आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला एकटं सोडणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. खरं सांगायचं तर आता तुम्ही एकट्या नाही आहेत. तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळं बॅग भरा आणि आमच्यासोबत चला. यावरती भूमी सांगते, खरं तर तुम्ही मला माफ करा, मी एका वेगळ्याच गिल्टमध्ये आहे. खरं तर आता तुमच्या मुलीने आमचा जीव वाचवला, आमचा जीव वाचवून आता इकडे आम्हाला नवीन जीवनदान दिलं, पण त्यासाठी स्वतःचा जीव संपवला. याचं मला इतकं वाईट वाटतं ना, मी स्वतःला खूप मोठी गुन्हेगार समजते खरंच. आणि तुम्ही एकट्या समजू नका, आत्ताच्या आत्ता आमच्या घरी चला आणि आमच्यासोबत राहा. आम्हाला या सगळ्यांनी आनंदच होणार आहे. अपूर्वाची जबाबदारी संपल्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना होणार आहे. असं म्हणत तो आता तिची माफी मागतोय आणि तिला आपापल्या परीने समजावतोय की तुम्ही आमच्यासोबत राहायला चला. पण अपूर्वाच्या आईला हे आश्रमच कम्फर्ट झोन वाटतो आणि त्यामुळे इकडून आता जाणं हे तिच्या काही डोक्यामध्ये नाही आहे. आणि त्यानंतर ती सांगते, नाही, मी तुमच्यासोबत येऊन तुमच्या अडचणी अजिबात वाढवू इच्छित नाही आहे. यावरती मानसी म्हणते, असं काय करताय तुम्ही? का आमच्या अडचणी वाढवाल? तुम्ही जर का आमच्यासोबत आलात तर आम्हाला सगळ्यांना खूपच छान वाटणार आहे. कशाला तुम्ही सगळा विचार करताय? चला, तुम्ही आमच्यासोबत चला. असं म्हणत तिला आता बोलल्यावरती भूमी सांगते, बरोबर बोलते मनू, तुम्ही आमच्यासोबत आलात तर आम्हाला आनंद होईल. अपूर्वाची जबाबदारी कुठेतरी आम्ही आता लिलया पेलली याचं आम्हाला कुठेतरी मनापासून बरं वाटेल. प्लीज तुम्ही आमच्यासोबत आलात तर बरं होईल. असं म्हणत ती आता भूमी तिला समजवतीये, तिला मनवतीये आणि तिला आपल्यासोबत चलण्यासाठी सांगत आहे. पण अपूर्वाच्या आईचं एकच हे आहे की या आश्रमाची मला सवय झालेली आहे. काही झालं ना तरी सुद्धा हे आश्रम मला सुटत नाहीये म्हणा, किंवा या आश्रमातून जाण्याची इच्छा नाहीये. इथल्याच लोकांची सेवा करायची आणि इथल्याच लोकांना आता इकडे सांभाळायचं हे माझं काम आहे. ती लोक माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी, असंच आमचे हे ठरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, मी इथे एकदम कम्फर्टेबल आहे. आणि आता खरं सांगायचं तर ना, ज्या वेळेला मला आता समजलं की तुम्ही आमचं घर पाडण्यासाठी आकाश कारणीभूत आहे, त्यावेळेला मला खूप राग आला होता आणि तोच राग अप्पूच्या मनामध्ये होता. तुम्ही अप्पूबद्दल जो काही गैरसमज केला असेल तो सुद्धा तुम्ही काढून टाका. म्हणजे खरं सांगायचं तर आता माझी अप्पू ही तुमच्याविषयी खूप राग करायची, मला मान्य आहे, पण तो तिचा गैरसमज होता आणि माझा सुद्धा. पण ज्या वेळेला मला आता समजलं ना की हे सगळं रागिणी पटवर्धन आणि तिच्या मुलाने केलंय, त्यावेळेला मात्र आता मला सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि म्हणूनच खरं तर मी तुमची माफी मागते आणि आता माझा तुमच्यावरती कोणताही राग नाहीये आणि त्याचमुळे आता मी इथेच थांबणार आहे. आता आकाश आणि भूमी यांच्या मनावरचं ओझं कमी झालेलं आहे. कारण आता हा सगळा जो काही प्रकार घडलेला आहे, या प्रकाराच्यामुळे त्यांना आता खूपच मोठ्या गोष्टीला म्हणजे मनापासून ओझं हलकं झाल्यासारखं झालंय. आणि त्यावरती भूमी सांगते, ठीक आहे, तुम्ही इथे कम्फर्टेबल आहात ना, तर इथेच राहा, पण तुमचं दुसरं घर तुमची नेहमीच वाट बघते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला कधीही वाटलं तरी सुद्धा तुम्ही आता आमच्यासोबत येऊ शकता. बलदेव म्हणतो, हो आई, खरं तर तुम्ही आमच्यासोबत आत्ताच यायला हवं होतं. अपूर्वाची आई म्हणजे माझी सुद्धा तुम्ही आईच आहात ना, आणि त्या नात्याने तरी तुम्ही माझ्यासोबत यायला हवं होतं. यावरती ती म्हणते, नाही, मला इथेच बरं वाटते. बलदेव म्हणतो, मग कधीही तुम्हाला काहीही लागलं, हक्काने या मुलाला 100% सांगा. असं म्हटल्यावरती ती सांगते, एक गोष्ट मला तुमच्या सगळ्यांकडे मागायची आहे. यावरती मग आता भूमी म्हणते, बोला ना, काय बोलताय तुम्ही? यावरती लगेचच अपूर्वाची आई सांगायला लागते, जर का तुम्हाला काही द्यायचं असेल ना, तर माझी गुन्हेगार रागिणी पटवर्धन यांना शिक्षा द्या. त्यांना शिक्षा देऊन आता त्यांना खूप मोठ्या धडा शिकवा आणि धडा शिकवून त्यांना या सगळ्यामध्ये आता माझ्या गुन्ह्याची शिक्षा घ्या. हीच माझ्यासाठी प्रायश्चित्त असेल किंवा हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. माझ्या अप्पूचा खून केला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला
मुलाला मारण्यामध्ये ज्या रागिणीचा हात आहे त्या रागिणीला तुम्ही शिक्षा द्याल असं म्हटल्यावरती मग आता बलदेव आणि भूमी तिला वचन देतात की तुम्ही चिंता करू नका, काहीही झालं तरी सुद्धा आम्ही या सगळ्या प्रकरणाचा छडा तर लावणारच, पण रागिणी पटवर्धन यांना शिक्षाही देणार, तुम्ही नका चिंता करू असं म्हणत दोघं वचन देतात. त्यानंतर तिचा निरोप घेतात आणि निरोप घेतल्यावरती बाहेर येतात. बाहेर आल्यावरती मग आता आकाश सांगायला लागतो खरंच या रागिणीने काय करून ठेवले ना आत्याने. तर यावरती भूमी म्हणते मला तर एक वेगळी शंका येते, मला काहीच कळायला मार्ग नाहीये की आपल्या विरोधात हे सगळे फासे पडतायत तरी कसे, कोण हे सगळं तिला मदत करतोय. आणि खरं सांगायचं तर आता अपूर्वाच्या आईला भेटल्यावरती त्या किती मॅच्युअर्डली वागतायत बघितलंच ना. त्यांनी आपल्याला एकदा सुद्धा दोष पण दिला नाही, त्या आपल्याशी इतक्या मॅच्युअर्डली वागल्या ना, त्यांनी सगळं एक्सेप्ट केलंय. आणि बलदेव दादा तू पण या सगळ्यामधून आता सावरायला पाहिजे, तुझा लॉस खूप मोठा आहे पण तरी पण तुला सावरायला पाहिजे. यावरती बलदेव आता सांगायला लागतो खरं सांगायचं तर आता मी सावरलोय आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, अपूर्वा याच्या आधी कशीही वागली असली तरी जाता जाता तिने आता सिद्ध केलेलं आहे की ती हे सगळं मुद्दाम करत नव्हती किंवा ती हे सगळं कोणाच्याही ह्याच्याखाली करत नव्हती. तिचा गैरसमज झाला होता आणि या गैरसमजामधून ती हे सगळं करत होती. खरं सांगायचं तर माझी निवड चुकली नाही याचा मला सार्थ अभिमान आहे असं म्हणत तो आता बोलत आहे. तितक्यात अथर्व म्हणतोय आपल्याला ना ठोस पुरावा असल्याशिवाय काही करता येत नाहीये. मुळातच मी काय करतो माहितीये का, अपूर्वा वहिनीला ज्या ठिकाणी आता गोळी लागली होती ना त्या ठिकाणी मी आत्ताच्या आत्ता तिकडे जातो आणि तिकडे गेल्यावरती मग आता मी लगेचच तिथले काही CCTV फुटेज किंवा अजून काही तिथे मला सापडते याबद्दलची सगळी माहिती काढतो आणि ती माहिती काढून झाल्यावरती मगच आता मी इकडे येतो असं म्हणत तो तिकडून निघालाय. पण तो ज्या वेळेला प्रेक्षकांनो निघालाय त्यावेळेला भूमी मात्र त्याला आता थांबवते. थांब अथर्व, अजिबात एकटा जाऊ नको. मानसी पण त्याला थांबवते. अथर्व तुला माहिती आहे ना तुझी आई बेलवरती मोकाट सुटलेली आहे आणि ती मोकाट सुटल्यामुळे ती आता आपले पुरावे नष्ट करण्यासाठी काहीही करू शकते आणि तू जर का एकटा गेलास तर ते तुला काही करू शकतात. यावरती भूमी म्हणते हो, आता आपण सगळ्यांनी एकजुटीने राहणं गरजेचं आहे, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा रागिणी पटवर्धन यांनी आपल्या स्वतःच्या एका मुलाला संपवले, ही गोष्ट आपण मान्य करायलाच पाहिजे. आणि रागिणी पटवर्धन या कधीही काहीही करू शकतात हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणूनच आता इकडे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय काहीही होऊ दे तरी सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रितच राहायचं आहे. रागिणी पटवर्धन ही आता आपला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ शकणार नाही याची आता खबरदारी आपण घ्यायची. आणि अथर्व तू एकटा जाऊ नको, हे एकटा जाणं खूपच रिस्की आहे असं आता भूमी त्याला बोलायला लागलेली आहे. मग हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो बरोबर आहे, मला सुद्धा या सगळ्याची खूपच काळजी वाटते. काहीही झालं तरी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हटल्यावरती मग आता बलदेव म्हणतो बरोबर आहे, आपल्याला हे सगळ्यांचंच ऐकायला पाहिजे. हे सगळं बोलणं चालू असताना अचानकपणे एक क्षितिजाचा फोन आलाय. भूमी खूपच पॅनिक झाले आणि त्यानंतर दोघं जण फोन स्पीकरवरती टाकून आता बोलत आहेत. काय झालं क्षितिजा, बोल क्षितिजा काय झालं असं म्हणत आता इकडे ते बोलत आहेत. मग त्याच वेळेला क्षितिजा रडत रडत सांगतेय तुम्ही लवकर या, मी बंगल्याच्या बाहेरच बसलेली आहे, तुम्ही लवकर या. मग मात्र हे सगळेजण घाबरलेत. क्षितिजा आणि बंगल्याच्या बाहेर ते का असं म्हणत त्यांना आता सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि त्यानंतर ते सांगतात बाळा तू चिंता करू नको, आम्ही ताबडतोब तिकडे येतोय असं म्हणत आता इकडे आकाश आणि भूमी हे दोघं जण क्षितिजाला भेटण्यासाठी ताबडतोब आता आपल्या बंगल्याच्या दिशेने निघालेत. तर क्षितिजा वॉचमनच्या इथे बाहेर बसलेली आहे आणि वॉचमन तिथे उभा आहे. आता हे सगळे येतात आणि काय झालं क्षितिजा, काय झालं असं म्हणत ते क्षितिजाला बोलतायत. आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे ती बोट दाखवून सांगायला लागते मला आपल्या घराच्या बाहेर काढण्यात आलं. यावरती भूमी सांगते आपल्या घराच्या बाहेर, आणि तुला कोण काढणार, कोण आहेत ती. त्यावरती ती बोट दाखवते आणि त्या बोट दाखवण्याच्या दिशेने सगळेजण ज्या वेळेला पाहत आहेत तर त्यावेळेला मात्र आता समोरचं दृश्य किंवा समोरून एक म्हणजे मंत्रोच्चाराचा आवाज येतोय. मंत्रोच्चार मोठ्या मोठ्याने चाललेला आहे. हा सगळा आवाज बघून हा मंत्रोच्चार कुठून येतोय, कोण करतंय आणि क्षितिजाला कोणी घराबाहेर काढलं, एकच विचार आकाश आणि भूमी यांच्या डोक्यामध्ये पिंगा घालत आहे. प्रत्यक्ष जाऊन आता आपण हे सगळं पाहायला पाहिजे. याच कारणासाठी दोघांनी आज जाण्याचं ठरवलेलं आहे. ज्या वेळेला दोघंही जण आज जायला निघालेले आहेत त्यावेळेला प्रेक्षकांनो समोर आलेलं दृश्य हे तर महाभयंकर दृश्य
आहे तिकडे आता मंत्रोच्चार चाललाय. रागिणी पटवर्धन हिने आता अखंड मंत्रोच्चाराचं जाप ठेवलेला आहे आणि तोच मंत्रोच्चार सगळीकडे होत आहे. आणि रागिणी आतमध्ये कशी पोचली, तिकडे जाऊन ती आता काय करायला निघाली होती, हे सगळ्यांना मोठा प्रश्न पडलाय. असं म्हणत असतानाच आता इकडे सगळेजण रागिणी पटवर्धन हिला आता आतमध्ये पाहायला निघालेत. ज्या वेळेला सगळेजण तिला पाहायला निघालेले आहेत आणि त्याच वेळेला धावत पळत आत गेल्यावरती रागिणीचा तिकडे बहुतेक राज्याभिषेक सोहळा चालू आहे. बहुतेक राज्याभिषेकासारखी ती आता एका खुर्चीवरती बसलेली आहे. तिकडे मंत्रोच्चाराचं पठण चाललंय आणि हे सगळं दृश्य पाहिल्यावरती भूमीच्या तळपायाची आग आता मस्तकात केले. काय चाललंय, थांबवा हे सगळं. आकाश सुद्धा ओरडलेला आहे, काय चाललंय, थांबवा हे सगळं. हा सगळा प्रकार आत्ताच्या आत्ता थांबलाच पाहिजे असं म्हणत तो जोरात ओरडतोय. पण तिचे गुंड आता मध्येच आलेले आहेत आणि ते गुंड या दोघांना अडवण्याचं काम करतायत. खबरदार आत याल तर. आणि त्यानंतर गुरुजी थांबलेत. रागिणी मात्र सिंहासनावरती राणीसारखी बसलेली आहे आणि ती पाहतीये. गुरुजी थांबायचं काहीच कारण नाहीये, मंत्रोच्चार चालूच ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्रोच्चार थांबला नाही पाहिजे असं म्हणत रागिणीने आता खूपच मोठा आवाज वाढवलाय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मंत्रोच्चाराचा जप थांबला नाही पाहिजे. आणि त्यावरती मग आता क्षितिजा सांगायला लागलेली आहे, हीच ती बाई, याच बाईने मला घराबाहेर काढलं, हीच ती लोक, याच लोकांनी मला घराबाहेर काढलं. मग मात्र सगळेजण खूपच चिडलेले आहेत. हिम्मत कशी झाली तुझी आता क्षितिजाला घराबाहेर काढायची? यावरती ती म्हणते, हिम्मत झाली म्हणजे? हो, मी इथली राणी आहे, मी इथली राणी आहे आणि माझा राज्याभिषेक चालू आहे. गुरुजी गुरुजी अजिबात राज्याभिषेक थांबला नाही पाहिजे असं म्हणत ती आता काहीतरी वेड्यासारखं बडबडते आणि कुणालाच काही कळायला मार्ग नाहीये. ही असं का बोलते, आपल्या घरामध्ये ही कशी काय घुसू शकते, किंवा ही घुसली तरी कशी? सगळेच जण हा विचार करत असताना ती सांगायला लागते की हो, मी राणी आहे, राणी, आणि राणीचा राज्याभिषेक हा इकडे चालू आहे. सगळ्यांनी बाजूला व्हा आणि जर का आत येण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ तुमची माझ्याशी आहे. यावरती आकाश म्हणतो, कोण समजतेस कोण स्वतःला तू, आणि या सिंहासनावरती बसून करतेस तरी काय? ती म्हणते, किती वेळा सांगू, मी इथली राणी आहे आणि इथे माझा राज्याभिषेक चाललाय. खरं तर हे घर आता तुमचं नाही राहिलेलं आहे, हे घर माझं झालेलं आहे असं म्हणत आता इकडे रागिणीने हे घर नावावरती करण्यासाठी जो काही ते पेपर घेतलेले असतात, जे पेपर आता आकाशने बलदेवच्या नावावरती केले आहेत, बलदेवने अपूर्वाच्या नावावरती, म्हणजे अपूर्वाने मुद्दाम ते पेपर आपल्या नावावरती करून घेतलेले आहेत. आणि त्याच पेपरच्या मुळे आता रागिणीने आपल्याला स्वतःला हवे ते सगळं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर रागिणी तिथली मालकीण झाली. आता खरं तर हे पेपर रजिस्टर्ड वगैरे कसे केले, काय केले हे काही दाखवलं नाही, पण आता तिने ते पेपर आपल्या नावावरती करून घेतले आणि ती सांगते, ह्यातल्या एकाला सुद्धा या घरामध्ये बिलकुल एंट्री मिळायला कामा नाही, यातला एक सुद्धा माणूस घरात येता कामा नाही. हे सगळी लोक आता माझी दुश्मन आहेत आणि यांना ह्या घरात थारा नाहीये. इथे फक्त मी आणि मीच राहणार. मग ते गुंड जोर जबरदस्ती करतायत. जोर जबरदस्ती करून आता ते या सगळ्यांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. आकाश चिडलाय, भूमी चिडले, पण तिला काही फरक पडायला मार्ग नाहीये. ती मात्र आपल्याच ह्याच्या मस्तीमध्ये आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे सगळं चालू असताना मग तरी पण आकाश, भूमी चिडलेत. चिडून आता आत आलेत. आत येऊन तिला उठवण्याचा प्रयत्न करतायत. उठा, आत्ताच्या आत्ता इथून उठा, त्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही इथे नाही बसू शकत, हे आमचं घर आहे. त्यावरती ती म्हणते, तुम्हाला कळत नाहीये का, हे तुमचं घर होतं, पण आता हे घर माझं आहे, या घराची मी मालकीण आहे आणि इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा थारा नाहीये असं म्हणत तिने आता खूपच मोठा केला आणि सगळ्यांनाच धक्का बसलाय. त्यानंतर कुठेतरी बलदेवच्या लक्षात साधारण गोष्टी आल्यात की काहीतरी गडबड झालेली आहे आणि त्यानंतर ती सांगते, हो हो हो, मी रागिणी पटवर्धन, या घराची मालकीण. आणि तरी भूमी मात्र काही ऐकायला तयार नाहीये. भूमी या सगळ्यामध्ये तिला आता तिकडून हकलवून लावायचा प्रयत्न करते, पण ती चिडून आता भूमीला ती सांगत आहे, खरं सांगायचं तर आता मी आत्तापर्यंत गप्प आहे, पण माणसं संपवणं हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आणि त्यासाठी जर माझ्या वाट्याला तुम्ही आता गेलात ना तर मात्र खूप मोठा गहजब होईल. लक्षात घ्या, माझ्या वाट्याला जाऊ नका, माझ्या वाट्याला जाऊन आता उगाचच हे करू नका. माणसं संपवण्यामध्ये मी किती क्रूर आहे ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच माणसं संपवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकते. खबरदार माझ्या वाट्याला गेलात तर, असं म्हणत तिने आता सगळ्यांना अक्षरशः मारण्याची धमकी दिलेली आहे आणि मारण्याची धमकी देऊन अक्षरशः तिने या सगळ्यामध्ये आता खूपच मोठा गोंधळ घातलाय. आता नक्की घर मिळवण्यासाठी आकाशभूमी काय करणार आणि त्यांना आता सगळं कसं
पद्धतीने सॉल्व्ह करता येणाऱ्या भागामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि रागिणी या सगळ्याची शिक्षा सुद्धा मिळणार आहे. रागिणी आता कधी पोलिसांच्या ताब्यात जाणार, कसं तिला अटक केली जाणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.